हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जागा वाटपात शिंदेंना घेरण्याचा आणि कमजोर करण्याचा प्रयत्न। राजकारण करा पण सोबत येणाऱ्यांसोबत हातभात नको। बच्चू कडूंचा भाजपवर हल्लाबोल। शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंतांची माघारीची पोस्ट। पण रत्नागिरी सिंधुदुर्गवर आमचा दावा कायम। शिंदे फडणवीस अंतिम निर्णय घेतील। उदय सामंत यांची प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजपकडून नारायण राणेंच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता। राणे आज सिंधुदुर्गात शक्ती प्रदर्शन करणार। आम्हाला रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत हाच सामना हवा। संजय राऊतांचं वक्तव्य। राणा दहीहंडी आणि होळी कार्यक्रम सोडून कुठेही जात नाही। नवनीत राणांचं जात प्रमाणपत्राचं प्रकरण अजूनही प्रलंबित। अमरावतीमध्ये राणांविरोधात सर्वजण एकवटलो। बच्चू कडूंचा इशारा। शिंदेंच्या शिवसेनेच्या उर्वरित उमेदवारांची यादी आज येणार। आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार। संजय राठोड यांची माहिती। भाजपचे नाराज खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार। उन्मेष पाटील जळगावमधून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार। भाजपच्या अकोल्यातील उमेदवार अनुप धोत्रे तर वर्ध्यातून रामदास तडस आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार। फडणवीस बावनकुळे देखील उपस्थित राहणार। अमरावतीमधून प्रहारचे उमेदवार दिनेश बुब उमेदवारी अर्ज भरणार। नवनीत राणा आणि आमचा मार्ग वेगळा ही निवडणूक नव्हे तर जन आंदोलन। बुब यांचं वक्तव्य। शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी आज जाहीर होणार। रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि साताऱ्याचे उमेदवार जाहीर करण्यात येणार। काँग्रेसच्या चंद्रपूरमधील उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी तब्बल 39 कोटी रुपये हात उसने घेतले। उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या संपत्तीच्या तपशिलातून माहिती समोर। ज्योती मेटे आज पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला। ज्योती मेटे बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक। हेमंत पाटलांकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शक्ती प्रदर्शन। मुख्य प्रवाहातून हेमंतला बाजूला जाऊ देणार नाही शिंदेंचं वक्तव्य। तर आमच्या भावना शिंदे जपतील हेमंत पाटलांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीमुळे टोलवाढीचा निर्णय पुढे ढकलला। आचारसंहितेमुळे वाढीव टोलमधून वाहन चालकांची सुटका। निवडणूक झाल्यानंतर टोल दरात वाढ होणार। गॅन्ट्री बसवण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज आणि उद्या ब्लॉक। मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहनं जुन्या मुंबई पुणे मार्गावरून मार्गस्थ होणार। मुंबई म्हाडाच्या सोडतीमध्ये उच्च गटातील महागड्या घरांचा समावेश नसण्याची शक्यता। उच्च गटाच्या घरांना मागणी नसल्यानं म्हाडा प्राधिकरणाचा विचार। एप्रिलच्या सुरुवातीलाच नाशिकच्या मालेगावातील पारा 42 अंशांवर तर नागपुरातील तापमान 41 अंशांपार। पुढील 48 तासात तापमानात अजून वाढ होण्याची शक्यता। शुक्रवारपासून राज्यामध्ये 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। हवामान खात्याची माहिती। कोकण आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता। काँग्रेस नेते राहुल गांधी आज तिरुअनंतपुरमच्या वायनाडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज भरण्यापूर्वी राहुल गांधींचा मतदारसंघात रोड शो। आयपीएलच्या 15व्या सामन्यात लखनौकडून मंगळुरूचा 28 धावांनी पराभव। लखनौकडून डिकॉकची अर्धशतकी खेळी तर मयांक यादवची दमदार गोलंदाजी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।